याच्यामध्ये पाचोरा नगरपालिकेच्या बाबतीत 3 इलेक्शन पिटिशन म्हणजे याचिका मान्य जिल्हा न्यायालयामध्ये दाखल झाल्या होत्या। त्याच्यामध्ये एक याचिका जी आहे, पहिली याचिका ती 11ब या जागेविषयी होती। त्याच्यामध्ये सदर अपीलार्थी जो आहे त्यांनी हायकोर्टात पण अपील केलं होतं आणि आपल्या जिल्हा कोर्टात पण अपील केलं होतं। त्यामुळे त्यांना एकाच कोर्टात अपील दाखल करणं अपेक्षित होतं। त्याच्यामुळे त्यांनी जिल्हा न्यायालयातून अपील आपलं विड्रॉ केलेलं होतं 21 तारखेला। त्यानंतर दुसरं अपील जे होतं ते 11अ या जागेविषयी होतं। त्या अपीलाच्या बाबतीत आपला जो निकाल आहे तो 24 तारखेला आपल्याला प्राप्त झालेला होता। त्यानंतर तिसरं जे अपील होतं ते 12ब या जागेविषयी होतं। त्याचा निकाल 25 तारखेला आपल्याला प्राप्त झाला। 11अच्या बाबतीत माननीय न्यायालयाने त्यांची जी बाजू होती पिटिशनरची ती बाजू त्यांनी मांडली होती। त्याच्यामध्ये त्यांना संधी दिली की जे मुख्य उमेदवार होते त्यांना माघारीचा कालावधी वाढवून द्यावा असं त्यांची म्हणजे मागणी होती। ती न्यायालयाने ॲक्सेप्ट केली आणि त्यानुसार मुख्य उमेदवाराने माघार घेतली आणि पर्यायी उमेदवाराला उमेदवारी देखील कायम त्यांची झाली होती। आणि जे अपील 12बच्या संदर्भात होतं त्याच्यामध्ये कोर्टाने निवडणूक निर्णय अधिकारी यांचा निर्णय कायम ठेवला होता। त्याच्यामुळे आपल्या अपील च्या बाबतीत जो काही निकाल लागला तो 24 आणि 25 तारखेला लागून गेला होता। परंतु जे आदेश आपल्याला 29 तारखेला माननीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले त्याच्यामध्ये नमूद असं आहे की जिल्हा न्यायालयाकडून 22/11/2025 नंतर म्हणजेच 23/11/2025 किंवा तदनंतर देण्यात आलेल्या आदेश अशा नगरपरिषदा किंवा नगरपंचायतीच्या सदस्यपदाच्या ज्या त्या जागेच्या निवडणुका 4/11/2025 रोजीच्या कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नयेत, म्हणजेच त्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या। तर याच्यामध्ये आपल्या नगरपालिकेच्या 11अ आणि 12ब या जागेसाठीच्या निवडणुका माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये स्थगित करण्यात आल्या। स्थगित केल्या 2 डिसेंबरला मतदान होणार, त्याच्यामध्ये कसं असणार आहे, त्याचं स्वरूप कसं असणार? याच्यामध्ये आता EVM मशीन पुन्हा त्याची कमी सेटिंग होईल। त्याच्यामधली जी 11अ आणि 12ब या प्रभागाची या जागेची जी मतपत्रिका आहे ती काढून उर्वरित ज्या मशीन आहेत ते पुन्हा सेटिंग होईल। त्याच्यामध्ये 2च मतपत्रिका असणार आहेत। आणि 2 डिसेंबरला मग 3 डिसेंबरला त्या संदर्भात 2 डिसेंबरला त्या मशीन आणि मतदान होईल आणि फक्त या 2 जागांचं मतदान होणार नाही। बरोबर।